नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे IMP असणार आहेत, जे गेल्या वर्षी विचारलेले आहेत किंवा त्याआधी विचारलेले आहेत. जमलं तेवढं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांचं. ठीक आहे, चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा, अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक डी अप्सरा. अप्सरा ही जी अणुभट्टी आहे ती अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी आहे. कुठे आहे? मुंबईमध्ये तुर्भे या ठिकाणी आहे. तुर्भे या ठिकाणी ही अणुभट्टी आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? कोणी लिहिले? तर विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे, दा सावरकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे 1857चे स्वातंत्र्य समर. ठीक आहे, सावरकर यांच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात, त्यापैकी महत्त्वाचे कोणते आहेत ते आपण कव्हर करून घेऊया. जे मोस्ट रिपीटेड प्रश्न आहेत त्यांची पुस्तकं विचारली जातात बघा. तर त्यांची माझी जन्मठेप, काळे पाणी, हिंदुत्व, हिंदू पद पातशाह ही महत्त्वाची पुस्तकं आहे जी वारंवार रिपीट झालेली आहे. ठीक आहे, माझी जन्मठेप, काळे पाणी, हिंदुत्व, हिंदू पद पातशाह आणि या ठिकाणी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यांचा जन्म झाला होता बघा 28 मे 1883. 28 मे 1883ला जन्म झाला होता नाशिक जिल्ह्यामध्ये आणि मृत्यू झाला होता 26 फेब्रुवारी 1966ला मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, 1966ला मुंबई या ठिकाणी मृत्यू झाला होता. एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे जो खूप वेळा विचारलेला आहे. 1904 मध्ये या ठिकाणी सावरकर बंधूंनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती. ठीक आहे, दा सावरकर यांनी त्यांच्या भावासोबत मिळून 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती. हा देखील प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी लोकमान्य टिळक आहेत पर्याय ए. तर यांचं बघा गीता रहस्य हे पुस्तक मोस्ट IMP आहे, जे वारंवार विचारलं जातं. ठीक आहे, मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर आहेत बघा महादेव गोविंद रानडे यांची बघा मराठी सत्तेचा उदय, भारतीय अर्थशास्त्रावरील निबंधाचा संग्रह ही पुस्तकं महत्त्वाची आहेत जी विचारलेली आहेत पोलीस भरतीत. गोपाळ कृष्ण गोखले यांचं पुस्तक जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. यांच्यावर एक प्रश्न विचारला जातो, गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु होते. आपलं मूळ उत्तर आहे 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. काय म्हणून प्रसिद्ध आहे? तर पुस्तकाचे गाव. महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कोणते गाव? भिलार हे गाव सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं हे गाव आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी पुस्तकाचं गाव म्हणून भिलार प्रसिद्ध आहे. तसेच बघा काही गावं जी महत्त्वाची आहेत. पहिले महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? तर सिंधुदुर्गमधील पारपोली. ठीक आहे, पारपोली हे पहिले फुलपाखरांचे गाव आहे महाराष्ट्रातील, सिंधुदुर्गमधील पारपोली. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव कोणते आहे? तर उबादांडा. उबादांडा हे देखील सिंधुदुर्गमध्ये आहे. उबादांडा हे महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते आहे? तर मांगर. मांगर हे साताऱ्यामध्येच आहे. हे महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते? तर धुमाळवाडी. धुमाळवाडी हे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. मोस्टली सर्व जी गावं आहेत ती सातारा जिल्ह्यामध्ये आहेत पहिली. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? महाबळेश्वर जवळील भिलार हे जे गाव आहे ते पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? काय? तर सत्तेचे विकेंद्रीकरण. पर्याय क्रमांक बी सत्तेचे विकेंद्रीकरण हे उत्तर असणार आहे आपलं. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात. कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये
या ठिकाणी पर्याय क्रमांक सी समाजवादी हे योग्य उत्तर असणार आहे. समाजवादी या अर्थव्यवस्थेमध्ये जी साधनं असतात उत्पादनाची ती समाजाच्या किंवा सरकारी मालकीची असतात. ठीक आहे. या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था यांचं मिश्रण म्हणजे या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था होय. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर उत्पादनाची जी साधनं असतात ती खाजगी मालकीची असतात, मुक्त स्पर्धा असते, सरकारचा खूपच कमी हस्तक्षेप असतो, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हटलं जातं. ठीक आहे. समाजवादीची व्याख्या पाहिलेली आहे आणि या दोघांची मिळून होते मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंग्लंडमधील ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्यावेळी भारतात किती वाजले असतील? हा प्रश्न मोस्टली प्रत्येक भरतीमध्ये पडतो म्हणजे पडतोच. तर बघा त्या ठिकाणी जर 5 वाजले असतील संध्याकाळचे तर आपल्या इकडे रात्रीचे 10:30 वाजतील. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण आपली जी प्रमाण वेळ आहे ती ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहे, 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. ठीक आहे. त्यामुळे जो काही टाइम दिलेला असेल त्याला 5.5 ने पुढे न्यायचं, ते आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? कोणी भरवली होती? व्ही रा शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी भरवली होती. त्यानंतर प्रश्न आहे बघा महत्वाचा, भारतामध्ये प्रत्यावर्ती या ठिकाणी प्रत्यावर्ती असं आहे. ठीक आहे. रफारा या ठिकाणी प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता किती आहे किंवा किती असते? काही जणांसाठी खूप नवीन प्रश्न असणार आहे. तर बघा याचं उत्तर असणार आहे 50 हर्ट्झ. पर्याय क्रमांक ए 50 हर्ट्झ. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता म्हणजेच AC, ठीक आहे, अल्टरनेटिंग करंट. प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणजे अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. तर याची वारंवारता किती असते? 50 हर्ट्झ. ठीक आहे. आता वारंवारता म्हणजे काय, तर करंटने जो काही करंट असतो त्याने एका सेकंदात किती वेळा आपली दिशा बदलली हे मोजणे होय. ठीक आहे. याचं परिमाण आहे हर्ट्झ. ठीक आहे. हर्ट्झ हे काय परिमाण आहे आणि वारंवारता म्हणजे काय, तर करंटने एका सेकंदात किती वेळा दिशा बदलली हे मोजणे होय. ठीक आहे. आता 50 या ठिकाणी हा जो करंट आहे AC करंट, तो या ठिकाणी भारतामध्ये एका सेकंदात 50 वेळा दिशा बदलतो किंवा 50 चक्र पूर्ण होतात एका सेकंदात, म्हणून 50 हर्ट्झ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. एका सेकंदात 50 वेळा दिशा बदलतो AC करंट. ठीक आहे. आता जर प्रश्न विचारला भारतामध्ये घरांमध्ये साधारणतः कोणता वीज पुरवठा असतो किंवा कोणता वीज पुरवठा असतो, तर AC. आपल्या घरामध्ये जी लाईट असते ती AC असते, अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. किती वोल्ट असते आपली साधारणतः लाईट, तर 220 वोल्ट एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 220 वोल्ट आपली लाईट असते साधारणतः प्रत्येक घरामध्ये. ठीक आहे. आता या ठिकाणी AC आणि DC मध्ये आपल्याला थोडाफार फरक आहे, तो जाणून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. या ठिकाणी प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणजे AC आणि दिष्ट दिष्ट विद्युतधारा म्हणजे DC, यालाच डायरेक्ट करंट असं म्हटलं जातं. तर AC हा जो करंट आहे तो ठराविक काळानंतर दिशा बदलतो. ठीक आहे. आणि DC हा जो करंट आहे तो नेहमी एकाच दिशेने वहन करत असतो. ठीक आहे. या ठिकाणी AC मध्ये लांबवर नेण्यासाठी ट्रान्सफॉर्मर वापरता येतं. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर वापरता येतं AC करंटला लाईट दूरपर्यंत नेण्यासाठी, परंतु DC करंटमध्ये लाईट दूरपर्यंत नेण्यासाठी ट्रान्सफॉर्मर वापरता येत नाही. आता जर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा, प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणजे AC करंट. AC करंटची वारंवारता विचारलेली आहे. उत्तर असणार आहे 50 हर्ट्झ. या ठिकाणी जर DC करंटचं विचारलं, दिष्ट धारा, ठीक आहे, विद्युतधारा, दिष्ट विद्युतधारेचा जर वारंवारता विचारली तर 0 हर्ट्झ उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. 0 हर्ट्झ उत्तर द्यायचं आहे आपल्याला. DC करंटची वारंवारता, ठीक आहे, 0 हर्ट्झ एवढी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, वनस्पतीच्या फुलातील कोणत्या घटक दलांना पाकळ्या म्हटलं जातं? कोणत्या, तर दलपुंजमधील जे काही घटक असतात त्यांना पाकळ्या असं म्हटलं जातं. दलपुंज हेच पाकळ्या म्हणून ओळखले जात असतात.
त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही? कोणता प्राणी आहे तर गोलकृमी उत्तर असणार आहे. गोलकृमी हे जे असतात ते उभयलिंगी नसून एकलिंगी असतात. म्हणजेच काय तर नर आणि मादी ही जी दोन्ही लिंग असतात एकाच प्राण्यामध्ये त्याला उभयलिंगी असं म्हटलं जातं आणि गोलकृमीमध्ये हे दोन्ही लिंग नसतात तर एक लिंग असते. ठीक आहे. आता उभयलिंगी म्हणजे आपल्याला समजलेलं आहे एकाच प्राण्यामध्ये दोन्ही लिंग असतात नर व मादी. ठीक आहे. यांना नर व मादी अशी जी दोन वेगवेगळी आपल्याकडे इंद्रिय असतात त्यांची प्रजनेंद्रिय एकाच प्राण्यामध्ये असणं म्हणजे उभयलिंगी होय. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, पट्टकृमी. यालाच चपटे कृमी असं देखील म्हटलं जातं. हे सपाट लांब परजीवी कृमी असतात जे प्राण्यांच्या किंवा मानवाच्या आतड्यामध्ये राहून संसर्ग निर्माण करत असतात. ठीक आहे. हे जे कृमी असतात ते उभयलिंगी असतात. ठीक आहे. म्हणजेच एकच प्राणी प्रजनन करतो त्याला दुसऱ्या प्राण्याची गरज लागत नाही. नर व मादी दोन्ही प्रजनेंद्रिय एकाच प्राण्यामध्ये असतात असे हे पट्टकृमी असतात. ठीक आहे. आणि गोलकृमी काय असतात यांच्यामध्ये वेगवेगळी प्रजनेंद्रिय असतात. या ठिकाणी बघा प्लॅनेरिया असा पर्याय आहे. जर प्लॅनेरिया हा एक ही जी एक प्रजात आहे कृमींची जी पट्टकृमीमध्ये येते म्हणजेच चपट्या कृमीमध्ये येते. ठीक आहे. आता याची एक विशेषता आहे बघा प्लॅनेरिया या प्रजातीची. एखादा जर कृमी आपण घेतला प्लॅनेरियाचा आणि त्याचे जेवढे तुकडे केले, उदाहरणार्थ 100 तुकडे केले आपण प्लॅनेरियाचे, तर त्यामधून 100 प्लॅनेरिया तयार होतात. ठीक आहे. ही विशेषता आहे प्लॅनेरिया या प्रजातीची. त्यानंतर लिव्हर फ्लूक आहे बघा, हा जो सजीव आहे तो यकृतावर हल्ला करणारा परजीवी जंत किंवा कृमी आहे. हा पण पट्टकृमी म्हणजे चपट्या कृमी प्रजातीमधीलच आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे उभयलिंगी प्राणी कोणते नसतात तर गोलकृमीमध्ये येणारे जे प्राणी असतात ते उभयलिंगी नसतात. त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? कोठे आहे? पुणे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोण सारंगी वादक आहेत? कोण आहेत? रमेश मिश्रा. पंडित रमेश मिश्रा हे सारंगी वादक आहेत. आता पर्याय बी आहे पंडित रविशंकर. हे काय वाजवतात तर बघा सितार वाजवतात, सितार वादक आहेत. पन्नालाल घोष हे बासरी वादक आहेत. व्ही जोग हे व्हायोलिन वादक आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता या प्रश्नामध्येच एक प्रश्न आपण प्रिपेअर केलेला तो म्हणजे ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? कर्णम मल्लेश्वरी. असा सेपरेट प्रश्न देखील विचारला जातो. आता ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर वेट लिफ्टिंग उत्तर द्यायचं आहे आपल्याला. वेट लिफ्टिंग हे योग्य उत्तर असणार आहे. 2 प्रश्न झाले. आता तिसरा प्रश्न बनतो बघा, कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने भारतासाठी पहिले हे सुवर्णपदक जिंकले होते महिला म्हणून? ठीक आहे. 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं होतं 69 किलो वजनी गटामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे काँग्रेसने 1948 मध्ये भाषावार प्रांत रचनेकरिता JVP समिती नेमली होती. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? कोण नव्हते तर SM जोशी. योग्य उत्तर असणार आहे SM जोशी. त्यानंतरचा प्रश्न आहे द बंगाल गॅझेट वृत्तपत्राचे संस्थापक कोण? कोण आहेत? जेम्स हिक्की. जेम्स हिक्की हे द बंगाल गॅझेट या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत. भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र 1780 मध्ये सुरू झाले होते. द बंगाल गॅझेट हे जेम्स हिक्की यांनी सुरू केले होते. कोलकाता येथे सुरू केले होते. ठीक आहे. आता पर्याय ए आहे बघा, राजा राममोहन राय यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं तर संवाद कौमुदी हे बंगालीमध्ये आणि मिरत उल अखबार हे फारसीमध्ये सुरू केलेलं होतं. त्यानंतर ॲनी बेझंट यांचं वृत्तपत्र आहे न्यू इंडिया. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांचा आहे रास्त गोफ्तार गुजराती भाषेमधील. पुढील प्रश्न प्लासीची लढाई केव्हा झाली होती? केव्हा झाली होती? पर्याय क्रमांक ए 1757. 23 जून 1757ला या ठिकाणी प्लासीची लढाई झालेली होती. कोणामध्ये? ब्रिटिश आणि सिराज उद्दौला. ब्रिटिशांचं नेतृत्व कोणी केलं होतं? रॉबर्ट क्लाइव्ह
आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये हे लढाई झाली होती, ज्याच्यामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला होता आणि यानंतर ब्रिटिश सत्तेचा पाया भारतात रोवला गेला. ठीक आहे. अशा प्रकारे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, ज्यामधून तुमचे 50 ते 60 प्रश्न कव्हर झालेले आहेत, जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला दररोजचे भाग पाहायला मिळतील. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.